नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे सर आपल्यासोबत आहेत। दादा भुसे सर, खरं तर नितेश राणे यांनी सभागृहात एक धक्कादायक खुलासा केला की सलीम कुत्ता हा जो बॉम्बस्फोट मधला आरोपी आहे तो पॅरोलवरती बाहेर आला आणि तो उबाटा गटाचे नाशिकचे शहराचे संपर्क जे महानगर प्रमुख आहेत सुधाकर बडगुजर यांच्यासोबत ते एका पार्टीमध्ये नाचतानाचे व्हिडिओ जे आहेत त्यांनी ते बाहेर दाखवलेले आहेत। खरं तर या संदर्भात तुम्ही देखील खुलासा केलेला आहे, पालकमंत्री म्हणून तुमच्याकडे अधिकची काय माहिती? मला वाटतं की या संदर्भातली मी माहिती घेतल्याच्या नंतर साधारणपणे 1993 मध्ये मुंबई शहरामध्ये जे बॉम्ब ब्लास्ट दाऊद इब्राहिमच्या माध्यमातून संपन्न करण्यात आले त्याची प्रमुख जबाबदारी सलीम कुत्ता जो दाऊद इब्राहिमचा राईट हँड शार्प शूटर आहे, टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेप शिक्षा दंडित केलेली आहे आणि मग ही शिक्षा भोगणारा एक प्रमुख आरोपी की ज्या घटनेमध्ये 255 पेक्षा जास्ती निरपराध लोकांचं दुःखद निधन झालंय, 700 पेक्षा जास्ती लोक त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये जखमी झालेली आणि एक प्रकारे हा देशावरचा हल्ला होता आणि अशा हल्ल्याचा कटकारस्थान असलेला प्रमुख आरोपी याच्या सोबत बडगुजरच्या फार्म हाऊसवर ती पार्टी संपन्न झालेली आहे आणि त्या पार्टीमध्ये ऑर्केस्ट्रा मैं हूं डॉन या गाण्यावर सलीम कुत्ताच्या सोबत उबाठा गटाचा आजचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर डान्स करतो आहे। परंतु ते जो संपूर्ण फार्म हाऊस आहे ते सुधाकर बडगुजरांचंच आहे का? कन्फर्मेशन 100% सुधाकर बडगुजरांच्या फार्म हाऊसवर ही पार्टी संपन्न झालेली आहे। सुधाकर बडगुजरने ती पार्टी आयोजित केलेली आणि त्या पार्टीमध्ये आणखी इतर पण क्रिमिनल्स होते आणि या सर्व गोष्टीचे आज माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी SITच्या माध्यमातून चौकशी करण्याचा निर्णय घोषित केलेला आहे आणि मला वाटतं की सुधाकर बडगुजर हा एक लहान मासा आहे, याला कोणी वरिष्ठाचा आशीर्वाद असल्याशिवाय तो असं करू शकत नाही। तुमचा थेट कोणाकडे रोख आहे? नाही, चौकशीतनं पुढे येईल, कोणाकडे रोखचा काही विषय नाही। एवढा मोठा देशाचा एक नंबरचा जो आपला गुन्हेगार आहे त्याच्या विरोधात ही भूमिका ही लहान गोष्ट नाही, देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून या चौकशीतनं आणखी धक्कादायक बाबी निश्चितपणे पुढे येतील। संजय राऊत हे उबाटा गटाचे खासदार आहेत, नेते आहेत, त्याशिवाय त्यांच्याकडे एक विशेष जबाबदारी आहे की नाशिकचे ते संपर्क प्रमुख आहेत आणि सुधाकर बडगुजर हे महानगर प्रमुख आहेत नाशिकचे, त्यांचा आणि त्यांचा अतिशय जवळचा निकटवर्तीय संबंध आहेत। नितेश राणे यांनी देखील थेट हल्लाबोल जो आहे तो संजय राऊतांकडे केलेला आहे। तुमचा देखील मत संजय राऊत या सगळ्यांमध्ये आहेत का? मला वाटतं की चौकशीच्या माध्यमातून जे समोर येईल, काही गोष्टी कागदावर असतील, यापूर्वीचे काही ट्रान्झॅक्शन असतील, काही हितसंबंध असतील, सगळ्या गोष्टी पुढे येतील ना चौकशीमध्ये। याच्यामध्ये पोलिसांची दिरंगाई वाटत नाही का? एखादा पॅरोलचा गुन्हेगार बाहेर येतोय, मग जन्मठेपेची शिक्षा असताना त्याच्या पाठीमागे वॉच ठेवण्याकरता गृह खातं कुठेतरी अपयशी ठरलं का पोलीस वगैरे? मला वाटतं की SIT चौकशीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी पुढे येतील। बडगुजरच्याही पाठीमागे कोण आहे, बडगुजर देशाचा एक नंबरच्या शत्रूच्या सोबत मैं हूं डॉन या गाण्यावर स्वतःच्या फार्म हाऊसवर पार्टी ठेवतो, स्वतः डान्स करतो, म्हणजे देशावरच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतो, देशद्रोही कृत्य करतो। अतिशय गंभीर बाब आहे। एक शेवटचा प्रश्न सर, या व्यतिरिक्त राजकारणातला, खरं तर आदित्य ठाकरे हे आज सभागृहात आलेले असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की निवडणुका आता थोड्याच वेळात येतील, परंतु त्यांनी आव्हानच दिले मुख्यमंत्र्यांना की तुम्ही वरळीत या, नाहीतर मी तरी ठाण्यात येतो आणि होऊन जाऊन दे एकदा। हे बालिशपणा आहे, हे बालिशपणा आहे। बोलघेवडेपणा करून असं होत नाही। जनतेमध्ये जावं लागतंय, जनतेचे सुखदुःख बघावी लागतात। राजेशाहीचे काळ राहिलेला नाही,
जो जनतेत राहतो, जनता जनार्दन त्याची नोंद करते. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे. खरं तर नितेश राणे यांनी एक धक्कादायक खुलासा जो आहे तो सभागृहात केलेला होता. नाशिकचे जे शहर उबाटा गटाचे जे महानगरचे प्रमुख आहेत सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुत्ता जे 93च्या बॉम्बस्फोटामध्ये आरोपी आहेत त्यांच्याशी थेट संबंध आहेत आणि त्या प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते समोर आणलेले आहेत. आणि ही पार्टी जी आहे ती अरेंज करण्यात जी आलेली पार्टी जी आहे सलीम कुत्ता यांच्यासोबतची ती बडगुजर यांच्याच फार्म हाऊसवरती होती असा दावा देखील जो आहे तो आता नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.